गायकवाड साहेबांनी की गोविंद पानसरेंना कुठे पाठवलं तिथे तुला पाठवू देऊ, हे वाक्याला माझा इकडच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईकांना माझा प्रश्न, मंत्र्यांना, तुम्हाला ह्या स्टेटमेंटला तुमचं समर्थन आहे का? जर तुमचं समर्थन नसेल तर ह्या संजय गायकवाड सारख्या अशा बिंडो ढ आणि अनपढ आमदाराला तुम्ही या पुस्तकातून हकलपट्टी करणार का? पुस्तकाचं नाव आज के शिवाजी नरेंद्र मोदी. तुलना कोणाची करत आहे? हे जे भगवान गोयल भाजपचे नेते आहेत, तुम्ही माहिती गुगलवर घेऊ शकतात. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडावर पट्टी, कारण की हिंमत पाहिजे ना. एक नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलायची ती ताकद लागते, धमक लागते. ती धमक नाहीये महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये, या असे नेत्यांमध्ये राहिली नाहीये. हे जे आपले आमदार आहेत हे शिकलेले नाहीयेत, हे त्यांनी दाखवले त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये की 9वी ते झालेले आहेत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आज आम्ही हे बाराखडीचं पुस्तक आणलेलं आहे. त्यांना आम्ही हे बाराखडीचं पुस्तक पाठवणार आहोत त्यांना, की याच्यामध्ये त्यांनी शिकावं. याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना, याच्यामध्ये अ आ इ ई त्यांनी शिकावं. हे शिकल्यानंतर जर त्यांना शिक्षणासाठी जर काही पैसे लागणार असतील तर शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहर हे त्यांचा पूर्ण खर्च घेईल. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आम्ही तक्रार करायला पोलीस स्टेशनला आलो होतो. त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि आताचे प्रशांत बद्दल त्यांनी चुकीचं वक्तृत्व केलं, म्हणजे त्यांना घरात घुसून मारेल अशी धमकी दिल्याबद्दल त्यांची तक्रार करता आम्ही निवेदन शेतकरी कामगार पक्षातर्फे देण्यात आलो होतो. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे गायकवाड साहेबांनी की गोविंद पानसरेंना कुठे पाठवलं तिथे तुला पाठवू देऊ, हे वाक्याला माझा इकडच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईकांना माझा प्रश्न, मंत्र्यांना, तुम्हाला ह्या स्टेटमेंटला तुमचं समर्थन आहे का? जर तुमचं समर्थन नसेल तर ह्या संजय गायकवाड सारख्या अशा बिंडो ढ आणि अनपढ आमदाराला तुम्ही या पुस्तकातून हकलपट्टी करणार का? हे आमची पहिली मागणी आहे पक्षाला. काय विषय काय आहे एकंदरीत, काय सांगाल या विषय? सांगा तुम्ही. विषय असा आहे की हे आमचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाबद्दल त्यांना भेट देण्यात आली होती. हे त्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकाला एकेरी नाव घेतलेलं आहे, कारण पुस्तक वाचल्यानंतर कळेल की नेमकं काय. आता त्याच्यामध्ये एकेरीपेक्षा पुढचा प्रश्न असा आहे की प्रश्नचिन्ह आहे, कारण की अनपढ आमदाराला प्रश्नचिन्हाचा अर्थ काय कळणार? कारण की त्यांनी 50 खोक्याचा आमदार आहे, घेऊन बसलेला आमदार आहे. आता त्याच्यामध्ये अनेक विषय आहे. भवानी तलवा कुठून आली प्रश्नचिन्ह, शुद्ध प्रश्नचिन्ह, किल्लेदार असा प्रश्नचिन्ह आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नये असं हे पुस्तकात म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय? आमच्या भाजीला हात लावू नये. आता शेतकऱ्यांच्या जमिनी कोण घेतात? अडाणी अंबानी घेतात. आज हेच आमदार इथे धमकी देतात मारून टाकायचं, त्यांना इथे पोचवण्याची. त्यांचे एकनाथ शिंदे साहेब असू किंवा हे आमदार अडाणी अंबानीच्या पाठराखण करतात. या वाक्याला अर्थ तरी ते आहेत का? त्या वागण्यावर चालतात का? हा आमचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे पोलिसांकडे की त्यांनी त्यांच्यावर गुन्हा. आता राहिलं, मी प्रबोधनाथ ठाकरेंचं एक पुस्तक काढतो, नाव आहे गगलबाज शिवाजी. आता हे प्रबोधनाथ ठाकरे कोण आहे? एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे का? आता प्रश्नचिन्ह आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवर आलेलं आहे. तुम्ही प्रबोधनाथ ठाकरेंना तुम्ही ओळखता का? त्यांच्याबद्दल माहिती आहे का? जर माहिती नसेल तर समजून घ्या. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांनी, कारण की त्यांच्यावर कारवाई करणारे एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात गायकवाडांवर कारवाई. हे पुस्तक वाचा. तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तक आहे गगलबाज शिवाजी. हे जर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं आमदारांना, मग तिथे तुमचे थोबाड का सगळ्यांचे बंद पडले? पुस्तकाचं नाव आज के शिवाजी नरेंद्र मोदी. तुलना कोणाची करत आहे? हे जे भगवान गोयल भाजपचे नेते आहेत, तुम्ही माहिती गुगलवर घेऊ शकतात. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडावर पट्टी, कारण की हिंमत पाहिजे ना. एक नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलायची ती ताकद लागते, धमक लागते. ती धमक नाहीये महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये, या असे नेत्यांमध्ये राहिली नाहीये. गायकवाडांमध्ये तर धमक, तिथे बोलण्याची थोबाड पण नाही. हे आता त्यांना आम्ही पाठवणार आहोत. तिथे तुमचं काय थोबाड खोलतं का बघत आहे. आणि प्रताप सरनाईक काय आता हे विकले गेलेले बीजेपीसाठी, मग बोलणार कोण? तिथे ते काही बोलत नाही. आणि आता बोलतात कोण आहे? शिवाजी महाराजांचं पुस्तक जे निघालं, शिवाजी कोण होते प्रश्नचिन्ह आहे. त्या पुस्तकावर ते बोलतात आणि तुलना कुठेतरी. म्हणून आम्ही ती तक्रार करायला आलोय. कायद्यानुसार त्यांचा गुन्हा नोंद झाला पाहिजे.
आणि एकनाथ शिंदेकडे आमची आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेकडे मागणी, अशा आमदारांची लाच बरोबर हकलपट्टी करा, कारण की त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि जर तुम्ही आम्ही असं समजू तर तुम्ही त्यांची हकलपट्टी करत नसेल, ह्या धमकीचं तुमचं समर्थन आहे, एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगता आहे. हा जर काय सांगाल एकंदरीत जे निवेदन दिलेलं आहे तुम्ही? आज आम्ही वरकरनगर पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआयना हे निवेदन दिलेले आहे शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहराच्या वतीने. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे जे आमदार आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड म्हणून, यांनी पुस्तक न वाचता त्यांना एका लग्न समारंभामध्ये एका व्यक्तींनी ते पुस्तक गिफ्ट त्यांना दिलेलं होतं. त्यांनी त्या पुस्तकाचं फक्त बघून त्याच्यावरती आतमध्ये त्यांनी वाचलं नाही, काही नाही, आणि डायरेक्ट त्यांना फोन करून रात्रीचं त्यांनी शिवीगाळ केली. समोरच्या त्या प्रशांत आंबेंनी त्यांना सांगितलं की साहेब आपण ते पुस्तक वाचा, जर आपल्याला त्याच्यामध्ये जर समजा काही आक्षेपार्ह वाटलं तर तुम्ही मला सांगा. हे पुस्तक काय आज प्रकाशन झालेलं नाही, हे 1988 साली प्रकाशन झालेलं हे पुस्तक आहे. हे आता परत प्रकाशात होत होतं आणि वारंवार हे नुसतं डाव्या विचारसरणींना फक्त टार्गेट करण्याचं काम आहे. मला असं वाटतं हे संजय गायकवाड जे आमदार आहेत यांना नुसतं फक्त चर्चेमध्ये राहण्यासाठी काही ना काहीतरी बेताल वक्तव्य करत असतात. जसं मागे पण तुम्ही बघितलं, जसं त्या यांना मारहाण करणे किंवा काहीतरी असं बेताल वक्तव्य करणं हे त्यांचं धोरण झालेलं आहे. आणि त्यांचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब, ते याच्यावरती काही भाष्य करताना दिसत नाही. हे जे आपले आमदार आहेत हे शिकलेले नाही आहेत, हे त्यांनी दाखवले त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये की 9वी ते झालेले आहेत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आज आम्ही हे बाराखडीचं पुस्तक आणलेलं आहे. त्यांना आम्ही हे बाराखडीचं पुस्तक पाठवणार आहोत त्यांना, की याच्यामध्ये त्यांनी शिकावं, याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना याच्यामध्ये अ, ई त्यांनी शिकावं. हे शिकल्यानंतर जर त्यांना शिक्षणासाठी जर काही पैसे लागणार असतील तर शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहर हे त्यांचा पूर्ण खर्च घेईल त्यांच्या शिक्षणाचा. पण त्यांनी शिक्षण घेऊन ते पुस्तक पूर्ण वाचावं आणि मग त्याच्यावरती काही बोलावं. आणि त्यांनी जी धमकी दिली आहे त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, यासाठी आज आम्ही इथे येऊन निवेदन दिलेलं आहे. काय सांगाल, आपण एकंदरीत पेपर हातात घेतलेला आहे, काय नेमकं त्या पेपरमध्ये? बघा, कालच्या बातमीमध्ये शिवाजी महाराज युद्ध करून थकले असं स्टेटमेंट करून आला तो बाबा म्हणाला, डोंगी बागेश्वर बाबा. स्टेटमेंट देताना समोर त्यांच्याबरोबर त्या व्यासपीठावर सीएम होते देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत होते, नितीन गडकरी साहेब होते. एवढे सगळे दिग्गज नेता असताना एकाही नेत्याला हे सगळे मराठी आहेत ना, सगळे मराठी नेत्यांना त्यांचा आता मराठी बाणार उभा झाला नाही, या बाबाला तिथे धडा शिकवता आला नाही. हा इतिहास आहे महाराष्ट्रातला. हा इतिहास कोण घाणेरडं करतं, ही विचारधारा कोण आहे? हे सगळी विचारधारा, मी आता जी नावं गेली विचारधारा भाजप आणि RSS वाले, खरा इतिहास लपवण्याचं काम, इतिहास फसवण्याचं काम, इतिहासाची वाट लावण्याचं काम हे करत आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की आज गायकवाडासारख्या व्यक्तीलाही RSSनी सुपारी का दिली नसेल असं काही स्टेटमेंट करण्याचा असा माझा आरोप पण आहे. आणि आताची शिवसेना ही RSS झालेली आहे, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. हेच मी आपल्या माध्यमातून आता पुढे बघूया काय कारवाई त्यांच्यामध्ये पण बघा ते या दिवसामध्ये पण काय होते. ओके. संजय गायकवाड हे ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव शिवाजी विद्यालय आहे. मग आज ते त्याच मतदारसंघातून ते आमदार आहेत. मग त्यांना जराही वाटलं नाही का की त्या शाळेचं तिथे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज हे करावं? म्हणजे आपल्या इथे जे काय चालू आहे ते बघायचं नाही, दुसऱ्याच्या इथे यांचं हे जे काम आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते सर्वांनी प्राशन करावं. मला असं वाटतं हे त्या वाक्याशी वंचित राहिलेले आहे. त्यासाठी शेतकरी कामगार पक्षांनी त्यांना हे बाराखडी पुस्तक द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांना ते कुरिअर करणार आहोत आम्ही.